गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज मी तुम्हाला पितृपक्षाची आणि सर्व पितृ अमावस्येची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा आणि आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. एकदा भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरात आपल्या आसनावर बसले होते. तेव्हा भगवान विष्णूने पाहिले की माता लक्ष्मी कोणत्या तरी खोल विचारात बुडाल्या आहेत. माता लक्ष्मींना गहन विचारात पाहून भगवान विष्णू हसून म्हणाले, हे देवी, असे वाटते की आज तुम्ही कोणत्या तरी खोल विचारात बुडालेले आहात. तुम्ही निसंकोचपणे आपले प्रश्न मला विचारू शकता. मी तुमच्या सर्व प्रश्नांचे समाधान नक्कीच करेल. भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, आज माझ्या मनात एक जिज्ञासा आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की या जगात सर्वात मोठे दान कोणते आहे, ज्यामुळे पुण्याची प्राप्ती होते आणि वाईट लोकांची ओळख कशी करता येते. माणसे त्या लोकांना कसे ओळखू शकतात. तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मींना म्हणाले, हे देवी, तुम्ही खरोखरच मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न मनुष्याच्या जीवनात अत्यंत मौल्यवान आहेत. म्हणून मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तरे एका महत्त्वपूर्ण कथेद्वारे देईन. पण तुम्हाला ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकावी लागेल. तेव्हा माता लक्ष्मींनी उत्तर दिले, हे प्रभू, मी तुम्हाला वचन देते की मी ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकेन आणि या कथेचा प्रचार समस्त देवलोकात करेन. भगवान श्री हरी विष्णू देवी लक्ष्मींना सांगतात, हे देवी, एकदाची गोष्ट आहे. एका नगरात एक राजा राज्य करत होता. तो राजा खूप बलशाली, वीर आणि अत्यंत बुद्धिमान होता. त्याचबरोबर तो धर्मपरायण आणि दयाळूही होता. त्या राजाची राणीही संस्कारी आणि अत्यंत धार्मिक स्वभावाची होती. दोघे पती पत्नी भगवान भोलेनाथांचे परम भक्त होते. ते दोघे दररोज शिव मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा अर्चा करत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. तो राजा आपले राज्य धर्मपूर्वक चालवत होता. त्याच्या राज्यात कोणीही व्यक्ती दुःखी नव्हती. उलट सर्व प्रजा सुख आणि वैभवाने संपन्न होती. त्यामुळे संपूर्ण नगरात सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला होता. असेच दिवस जात होते. राजाचे वय वाढत चालले होते आणि त्यांच्या विवाहालाही अनेक वर्ष झाली होती. पण त्या राजाला मूल बाळ नव्हते. मात्र राजा या गोष्टीबद्दल जास्त चिंता करत नसे. तो निश्चिंत होऊन आपल्या प्रजेच्या सुखदुःखाची काळजी घेत असे आणि प्रजाही त्याच्यावर खूप प्रेम आणि त्याचा सन्मान करत होती. एकदाची गोष्ट आहे. तो राजा रोजच्या प्रमाणे आपल्या पत्नीसोबत भगवान शिवाच्या मंदिराकडे जात होता. तेव्हा अचानक त्याने पाहिले की एका घरासमोर एक स्त्री झाडू मारत आहे. राजा आणि राणी जेव्हा त्या स्त्रीच्या घराजवळून गेले तेव्हा ती स्त्री राजाला पाहताच आपला चेहरा फिरवून वेगाने घरात निघून गेली. त्या स्त्रीचे असे वागणे पाहून राजाला अजिबात बरे वाटले नाही. राजा त्यावेळी आपल्या राणीसोबत भगवान भोलेनाथांची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जात होता. म्हणून त्याने त्या स्त्रीला काहीही म्हटले नाही आणि थेट मंदिरात पोहोचून भगवान शिवांची पूजा अर्चा केली. पूजेनंतर राजा राणीसोबत महालात परतला. पण महालात पोहोचल्यावर राजाने आपल्या एका सैनिकाला बोलवले आणि त्याला आदेश दिला की नगराच्या बाहेरील भागात राहणाऱ्या त्या स्त्रीला आपल्यासोबत महालात घेऊन ये. लक्षात ठेव, तिला काहीही सांगू नकोस की तिला का बोलवले आहे. फक्त तिला तू माझ्याकडे घेऊन ये. भगवान विष्णू कथा पुढे सांगताना म्हणाले, हे देवी, राजाचा आदेश मिळताच तो सैनिक लगेच त्या महिलेच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्या महिलेचा पतीही घरी नव्हता. मग तो सैनिक त्या स्त्रीच्या घराचा दरवाजा ठोठवू लागला. काही वेळाने त्या महिलेने दरवाजा उघडला. समोर राजाचा सैनिक उभा पाहून ती महिला आश्चर्यचकित झाली आणि विचारले, काय झाले? तुम्ही माझ्या घरी का आला आहात? त्या महिलेचे बोलणे ऐकून राजाचे सैनिक तिला म्हणाला, चल माझ्यासोबत. महाराजांनी तुला राजमहालामध्ये बोलवलं आहे. त्यांना तुझ्याशी काही बोलायचे आहे. हे ऐकून ती महिला मनात विचार करू लागली, शेवटी महाराजांचा आदेश आहे, तो टाळता येणार नाही. मला राजदरबारामध्ये जावेच लागेल. त्यानंतर तो सैनिक त्या स्त्रीला घेऊन राजमहालात पोहोचला. महालात पोहोचल्यावर ती महिला राजाला प्रणाम करते आणि म्हणते, हे महाराज, आपण मला अचानक राजमहालात का बोलवले आहे? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? त्या स्त्रीचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, तू मला एक गोष्ट सांग. आज सकाळी जेव्हा मी आणि माझी पत्नी भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जात होतो तेव्हा तू मला पाहून आपला चेहरा फिरवून घेतलास आणि आपल्या घरात धावून निघून गेलेस. तू मला पाहून असे का वागलीस? तेव्हा ती महिला निर्भयपणे राजाला म्हणाली, हे महाराज, तुम्ही मला मृत्यूदंड दिला तरी पण चालेल. मला काही हरकत नाही.
पण मी सत्यच सांगेन. तुमच्या महालात मोठे मोठे विद्वान पंडित आहेत. जर मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता. आपल्या नगरात असे मानले जाते की जो कोणी सकाळी सकाळी तुमचा चेहरा पाहतो त्या व्यक्तीचा पूर्ण दिवस खराब जातो. कारण तुम्ही निपुत्रिक आहात. तुम्हाला अजूनही संतान प्राप्ती झालेली नाही. याच कारणामुळे मी तुमचा चेहरा पाहून माझा चेहरा फिरवला होता आणि घरात निघून गेले होते. त्या महिलेचे असे बोलणे ऐकून राजा आश्चर्याने थक्क झाला. तो मनात विचार करू लागला, ही महिला तर अगदी खरे बोलत आहे. जर एखाद्या नगराच्या राजाला संतान नसेल तर हे त्याच्या प्रजेसाठी अजिबात शुभ मानले जात नाही. त्यानंतर राजा त्या महिलेला परत घरी जाण्याची परवानगी देतो. मग राजा आपल्या मनात विचार करू लागतो की आता मला भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन संतान प्राप्तीसाठी यज्ञ करायला हवा. असा विचार करून तो राजा आपल्या कक्षात परत येऊन राणीला म्हणतो, हे प्रिये, आपल्या नगरातील लोक आपला चेहरा पाहणेही पसंत करत नाही. कारण आपल्याला अजूनही संतान नाही. म्हणून आपण भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन संतान प्राप्तीसाठी यज्ञ करायला हवा. आपण भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन भगवान शिवांना प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याला पुत्र प्रदान करावा. राजाचे बोलणे ऐकून राणीही त्याची गोष्ट मान्य करते. मग राजा आणि राणी दोघेही भगवान शिवाच्या मंदिरामध्ये पोहोचतात आणि भगवान शिवांची पूजा करून संतान प्राप्तीसाठी यज्ञाचे आयोजन करतात. भगवान विष्णू कथा पुढे सांगताना म्हणतात, हे देवी, पुत्रप्राप्तीसाठी राजा आणि राणीने यज्ञाचे आयोजन केले. पण यज्ञ संपन्न झाल्यानंतरही त्यांना संतान प्राप्ती झाली नाही. यज्ञ निष्फळ झाल्याने राजा अत्यंत निराश झाला. यज्ञ करणारेही पंडितजी विचारत पडले. पंडितजींनी मनात विचार केला, आतापर्यंत मी जेवढे यज्ञ केले आहे त्यापैकी एकही यज्ञ आजपर्यंत अयशस्वी झाला नाही. याचा अर्थ असा आहे की कदाचित या राजाच्या नशिबातच दोष आहे आणि असे वाटते की ईश्वराने या राजाच्या नशिबात संतान योग लिहिला नाही. म्हणूनच संतान प्राप्तीचा यज्ञ करूनही त्याला संतान प्राप्ती झाली नाही. राजा सर्वतोपरी प्रयत्न करून थकला होता आणि आता तो खोल निराशेच्या गर्तेत बुडाला होता. तो दिवस रात्र मुलाच्या कमतरतेबद्दल विचार करत आणि चिंतेत गढून जात असे. एके दिवशी सिंहासनावर बसल्या बसल्या राजाला अचानक एक गोष्ट आठवली की दुसऱ्या नगराच्या वनात एक महात्माजी राहतात, ज्यांची कीर्ती दूरपर्यंत पसरलेली आहे. राजाच्या मनात विचार आला, कदाचित त्या महात्माकडे माझ्या या दुःखावर काहीतरी उपाय असेल. जर मी त्यांच्याकडे गेलो तर ते मला पुत्रप्राप्तीचा काहीतरी उपाय सांगू शकतील. मला त्यांच्याकडे जायलाच हवे. आपल्या मनात हा निर्णय घेऊन राजा लगेच राणीकडे जातो आणि तिला म्हणतो, हे प्रिये, दुसऱ्या नगराच्या वनात एक महान तपस्वी आणि ज्ञानी महात्माजी राहतात. मला वाटते की आपण त्यांच्याकडे जायला हवे. कदाचित ते आपल्याला पुत्रप्राप्तीचा काहीतरी मार्ग सुचवतील. मग राणी सुद्धा राजाच्या या गोष्टीशी सहमत झाली. राणी म्हणाली, हे स्वामी, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आपण महात्माजींना अवश्य भेटले पाहिजे. राणीची संमती मिळाल्यावर राजा आणि राणी दोघेही एका रथामध्ये बसून महात्माजींच्या भेटीसाठी दुसऱ्या नगराच्या वनाकडे निघाले. काही वेळाने ते दोघे वनात पोहोचले. रथातून उतरून राजा आणि राणी दोघेही जंगलाच्या आत जाऊ लागले. उंच सखल रस्त्यावरून चालत ते महात्मांच्या आश्रमाकडे पुढे सरसावले. भगवान विष्णू कथा सांगताना पुढे म्हणतात, हे देवी, मग राजा राणी वनाच्या आत महात्माजींच्या कुटीजवळ पोहोचतात. तिथे ते पाहतात की महात्माजी एका विशाल वृक्षाखाली ध्यानमग्न होऊन साधनेत लीन आहेत. हे दृश्य पाहून राजा आणि राणी काही वेळ शांत उभे राहतात, जेणेकरून महात्माजींच्या साधनेत कोणताही अडथळा येऊ नये. काही वेळाने महात्माजी आपल्या साधनेतून बाहेर येतात आणि डोळे उघडतात. तेव्हा ते पाहतात की राजा आणि राणी त्यांच्यासमोर दोन्ही हात जोडून उभे आहेत. ते महात्माजी राजाला चांगले ओळखत होते, म्हणून ते राजाला पाहताच ओळखतात आणि राजाला हसून म्हणतात, हे राजन, आज तुम्ही अचानक आमच्याकडे कोणत्या कारणास्तव आला आहात? तेव्हा राजाने नम्रपणे महात्माजींना प्रणाम केला आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. त्याने सांगितले की कसे त्याने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला पण सर्व व्यर्थ गेले. हे सर्व ऐकल्यावर महात्माजी काही क्षणासाठी शांत झाले आणि त्यांनी डोळे मिटले. हे ध्यानस्थ होऊन राजाच्या जीवनातील घटनांचे आंतरिक दृष्टीने अवलोकन करू लागले. काही वेळाने महात्माजींनी डोळे उघडले आणि गंभीर स्वरामध्ये म्हणाले, राजन, मी तुझ्या जीवनातील एक असे सत्य पाहिले आहे जे ऐकून तुला कदाचित वाईट वाटेल. तुझ्या मागील जन्मात केलेल्या एका पापाचे फळ या जन्मात तुझ्या नशिबावर भारी पडले आहे. तू मागील जन्मात एक असे घोर पाप केले होते ज्याच्या परिणामी या जन्मात तुझ्या नशिबात संतान प्राप्तीचा योग नाही. याच कारणामुळे तुझे सर्व प्रयत्न निष्फळ होत आहे. भगवान विष्णू कथा सांगताना पुढे म्हणतात, हे देवी, महात्माजींचे बोलणे ऐकून राजा त्यांच्या पाया पडला आणि विनवणी करत म्हणाला, हे गुरुवर्य, कृपा करून असे म्हणू नका.
तुम्हीच आमच्या दुःखावर काहीतरी उपाय सुचवा. राजाची ही व्याकुळता पाहून महात्माजींनी त्याला आधार देऊन आपल्या पायावरून उठवले आणि म्हणाले, हे राजन, एवढी अधीरता तुला शोभत नाही. तू एका वैभवशाली नगराचा राजा आहेस आणि तुझ्या डोळ्यात हे अश्रू अशोभनीय आहे. मी तुला आता तुझ्या या त्रासातून बाहेर पडण्याचा उपाय सांगतो, जो केल्यावर तुला नक्कीच पुत्राची प्राप्ती होईल. एवढे बोलून ते महात्माजी आपल्या कुटीच्या आत जातात आणि थोड्या वेळाने एका हातात एका वाटीत खीर घेऊन बाहेर येतात. त्यांनी ती खीर राजाला देत म्हटले, राजन महालात पोहोचल्यावर तुम्ही आणि राणीसाहेब दोघेही स्नानानंतर ही खीर प्रसाद म्हणून ग्रहण करा. असे केल्याने तुम्हाला निश्चितच पुत्रप्राप्ती होईल. पण राजन, माझी एक गोष्ट लक्षात ठेव, या पुत्राचे आयुष्य फक्त 20 वर्षांचे असेल. ज्या दिवशी तुमच्या पुत्राचे वय 20 वर्ष होईल त्या दिवशी त्याचा मृत्यू होईल. महात्माजींची ही गोष्ट ऐकून राजा खोल विचारात पडला. तो मनात विचार करू लागला, चला 20 वर्षांसाठी का होईना, पण आमच्यावरील हा निपुत्रिकेचा कलंक तर मिटेल, आम्हाला मुलाचे सुख तर मिळेल. राजाने मनातल्या मनात ही गोष्ट स्वीकारली आणि महात्माजींना विनंती केली, हे गुरुवर्य, तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकार आहे. कृपा करून आम्हाला ही संधी द्या. महात्माजींनी हसून राजाला आशीर्वाद दिला. राजा आणि राणीने महात्माजींना प्रणाम केला, त्यांची चरणवंदना केली आणि विनम्रपणे आभार व्यक्त केले. त्यानंतर राजा आणि राणी आपल्या रथात बसून महालाकडे परतले. महालात पोहोचल्यावर राजा आणि राणी स्नान इत्यादी करून भगवान मुलनाथांचा प्रसाद मानून श्रद्धेने ते खीर ग्रहण करतात. त्यानंतर काही दिवसांनी राणी गर्भवती होते, ज्यामुळे राणी खूप आनंदी होते. जेव्हा राजा ही शुभ बातमी ऐकतो तेव्हा तोही आनंदाने नाचू लागतो. संतान प्राप्तीची ही सुखद बातमी ऐकल्यानंतर राजाने महात्माजींप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा निश्चय केला. त्यानंतर राजा आपल्या रथात खूप सारे फळे, फुले, वस्त्रे आणि इतर भेटवस्तू घेऊन वनातील महात्माजींच्या कुटीकडे निघाला. कुटीजवळ पोहोचून राजाने आपला रथ थांबवला आणि विनम्र भावाने खाली उतरून महात्माजींकडे पोहोचला. त्यावेळीही महात्माजी ध्यानमग्न बसले होते. राजाने त्यांच्याजवळ जाऊन सर्व वस्त्रे, फळे, फुले त्यांना समर्पित केली आणि खूप आदराने प्रणाम करत म्हणाला, हे गुरुवर्य, तुमच्याच कृपेने आम्हाला संतान प्राप्तीचे सुख मिळणार आहे, म्हणून तुम्ही माझी ही छोटीशी भेट कृपा करून स्वीकारा. महात्माजी राजाच्या विनम्रतेने आणि कृतज्ञतेने खूप प्रसन्न झाले. त्यांनी राजाची भेट स्वीकारून त्याला आशीर्वाद दिला आणि म्हटले, राजन, तुझ्या भक्तीने आणि संकल्पनानेच तुझे जीवन फळले आहे, ते अनमोल आहे. जा, तुझी संतान गुणवान आणि धर्मनिष्ठ हो. त्यानंतर राजाने महात्माजींचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडून निरोप घेतला आणि आपल्या रथामध्ये बसून परत महालाकडे प्रस्थान केले. भगवान विष्णू कथा सांगताना पुढे म्हणतात, हे देवी, असेच दिवस जात होते. अखेरीस तो शुभ दिवस आला जेव्हा राजाच्या घरी एका पुत्राचा जन्म झाला. पुत्राच्या जन्माने महालात जणू आनंदाची लहर पसरली. राजाने पुत्रप्राप्तीच्या आनंदात संपूर्ण नगरात उत्सव साजरा केला. महाल फुलांनी आणि रंगीबेरंगी वस्त्रांनी सजवला गेला. पुढे राजाचा पुत्र आपल्या वडिलांच्याच गुणांचे प्रतीक बनून मोठा होऊ लागला. तो आपल्या वडिलांप्रमाणे धर्मनिष्ठ, आत्मज्ञानी, पराक्रमी, शौर्यवान आणि भक्तीचे गुण प्रकट करू लागला, ज्यामुळे राजाचे हृदय गर्वाने भरून जायचे. शौर्यवीरचे गुण आणि आचरण पाहून सर्वांना खात्री होती की तो एक दिवस आपल्या वडिलांप्रमाणे महान राजा बनेल. जसा जसा वेळ गेला, राजाचे हृदय गर्व आणि आनंदाने भरून गेले. संतान सुखाच्या प्राप्तीने त्याच्या सर्व चिंता जणू नाहीशा झाल्या होत्या आणि तो आपल्या मुलामध्ये संपूर्ण जगाचा आनंद शोधू लागला. राजा मुलाच्या प्रेमात इतका बुडाला होता की तो महत्वाची गोष्टही विसरून गेला की त्याच्या मुलाचे आयुष्य फक्त 20 वर्षांचे आहे. भगवान विष्णू कथा पुढे सांगताना म्हणतात, हे देवी, मग एक दिवस जेव्हा त्या राजाला ही गोष्ट आठवते की त्याच्या मुलाचे म्हणजे शौर्यवीरचे आयुष्य फक्त 20 वर्षांचेच आहे, तेव्हा तो खूप निराश होतो आणि त्या दिवशीपासून राजा चिंतेत राहू लागतो. शौर्यवीर 15 वर्षांचा झाल्यावर राजा दिवस रात्र मुलाच्या भविष्याबद्दल काळजीत राहू लागला. या दरम्यान एका दुसऱ्या नगरात एक महापराक्रमी राजा राज्य करत होता. त्या राजाला एकुलती एक मुलगी होती, जी तिच्या सौंदर्यासाठी आणि दयाळूपणासाठी प्रसिद्ध होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती, जणू स्वर्गातील अप्सरा स्वतः पृथ्वीवर अवतरली आहे. त्यासोबतच ती खूप दानी स्वभावाची होती, कारण तिने आपल्या आई वडिलांकडून धर्म आणि संस्काराची शिकवण घेतली होती. त्यामुळे तिचे हृदय करुणा आणि उदारतेने भरलेले होते. ती दररोज सकाळी उठून पक्ष्यांना दाणे टाकत असे आणि आपल्या दारावर येणाऱ्या साधू संतांना आणि भिक्षुकांना नेहमी आदराने भोजन देत असे. कोणीही भुकेला तिच्या दारातून रिकाम्या हाताने परत जात नसे. असेच दिवस जात होते. त्या राजाची मुलगीही आपल्या गुणांसोबत मोठी होत होती. एके दिवशी जेव्हा शौर्यवीरच्या वडिलांना म्हणजेच राजाला ही गोष्ट कळली की दुसऱ्या नगरात एक धीरवीर
आणि पराक्रमी राजा राज्य करतो, ज्याची मुलगी गुणांची खाण आहे आणि ती अत्यंत सुंदरही आहे. तेव्हा राजाने मनात विचार केला की अशा धर्मात्मा आणि तेजस्वी कन्येसोबत आपला मुलगा शौर्यवीरचा विवाह करणे योग्य राहील. मला अशाच कन्येचा शोध होता, जिच्यासोबत मी माझ्या मुलाचा विवाह करू शकेन आणि आपल्या वंशाची परंपरा पुढे चालू ठेवू शकेन. हा विचार करून राजाने मनात निर्णय घेतला की तो त्या राजाला प्रस्ताव पाठवेल, जेणेकरून तो आपला मुलगा शौर्यवीरचा विवाह त्या सुंदर आणि धार्मिक कन्येशी करू शकेल. भगवान विष्णू माता लक्ष्मींना म्हणतात, हे देवी, मग शौर्यवीरच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या विवाहाचा प्रस्ताव संदेशवाहकामार्फत दुसऱ्या नगरातील राजापर्यंत पोहोचवला आणि त्या प्रस्तावात राजाने आपल्या मुलाबद्दल सर्व काही सांगितले आणि हे देखील सांगितले की त्याचे आयुष्य फक्त 20 वर्षांपर्यंतच आहे. जेव्हा दुसऱ्या नगरातील राजाने हा प्रस्ताव ऐकला तेव्हा त्याने मनात विचार केला, चला आता मला माझ्या मुलीचा विवाह करून द्यायला हवा. राजाच्या मुलाचे आयुष्य फक्त 20 वर्षांचे आहे. या राजाचा मुलगा खूप योग्य आणि पराक्रमी आणि धर्मपरायण आहे. जरी त्याचे भविष्य अनिश्चितच असेल तरी जर त्याच्या घरी एखादा मुलगा जन्माला आला तर त्याचा वंश पुढे वाढत राहील, ज्यामुळे माझी मुलगीही आपल्या मुलासोबत सुखी राहील. कदाचित असेही होऊ शकेल की माझी मुलगी खूप धार्मिक आणि दानशूर आहे, त्यामुळे तिच्या पतीचे आयुष्य वाढेल आणि त्याचा मृत्यू टळेल. या विचारांना मनात ठेवून त्या राजाने शौर्यवीरच्या विवाहाचा प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. मग काही दिवसातच शुभ मुहूर्तावर शौर्यवीरचा त्या राजकुमारीसोबत विवाह झाला. ती राजकुमारी केवळ सुंदरच नव्हती तर खूप दयाळू स्वभावाची होती. तिने आपल्या लहानपणापासूनच हा नियम ठेवला होता की जोपर्यंत ती एखाद्या भुकेल्या किंवा असहाय्य प्राण्याला भोजन देत नाही तोपर्यंत ती स्वतः अन्न ग्रहण करत नाही. तिच्या आई वडिलांनी तिला सेवा आणि दानाची भावना शिकवली होती आणि तिने ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवली होती. विवाहानंतर राजकुमारीचा हा नियम तिच्या सासरीही चालू राहिला. दररोज सकाळी ती महालाच्या दारात जाऊन गरजू लोकांना भोजन देत असे आणि आपल्या हातांनी त्यांना अन्नदान करत असे. तिचा ही दयाळूपणाची भावना पाहून महालातील सर्व लोक तिचा खूप आदर करू लागले. त्यासोबतच राजा आणि राणी तिच्या या स्वभावामुळे भावनिक होत असत. हळूहळू असाच वेळ जात होता आणि प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत शौर्यवीरचे वयही वाढत होते. राजा आणि राणी मनातल्या मनात काळजीत होते की त्यांचा मुलगा आता आपल्या जीवनाच्या अंतिम वेळेकडे वाटचाल करत आहे. त्यांना महात्माजींची ते भविष्यवाणी नेहमी आठवत असे की शौर्यवीरचे आयुष्य फक्त 20 वर्षांचेच असेल. हे दुःखद सत्य फक्त राजा आणि राणीलाच माहीत होते. त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती, जेणेकरून महालात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ नये. जसजसे शौर्यवीरचे वय 20 वर्षांच्या जवळ येत होते तसतसे राजा आणि राणीच्या हृदयाचे ठोके वाढत होते. आपल्या मुलावरील त्यांचे प्रेम आणि मोह इतके जास्त होते की ते इच्छित असूनही त्या चिंतेतून मुक्त होऊ शकत नव्हते. भगवान विष्णू कथा पुढे सांगतात, हे देवी, मग तो दिवसही येतो जेव्हा शौर्यवीरच्या जीवनाचे फक्त 3 दिवस शिल्लक राहतात. राजा आणि राणीचे मन दुःखाने भरून जाते. राजा वारंवार मनात विचार करू लागतो, आता मी काय करू? माझा मुलगा 3 दिवसांनी माझ्यापासून कायमचा दूर जाईल. असा काही उपाय नाही का ज्यामुळे मी त्याला वाचवू शकेल? राणीही त्या दुःखाने व्याकुळ होती आणि प्रत्येक क्षणी आपल्या मुलाच्या जीवनाची कल्पना करत असे. त्यामुळे त्यांच्या पुत्रमोहाने त्यांना आजारी आणि कमजोर बनवले होते. दोघे इतके दुःखी होते की त्यांनी आता जेवण करणेही सोडून दिले होते, परंतु आपली पीडा त्यांनी कोणासमोरही व्यक्त केली नाही. त्यांना नको होते की महालातील लोक त्यांच्या मुलाच्या मृत्यूची गोष्ट ऐकून दुःखी व्हावेत आणि चिंतेत पडावेत. म्हणून सकाळ होताच राजा व राणी आपल्या चिंतेने आणि दुःखाने व्याकुळ होऊन भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये बसून त्यांची पूजा अर्चा करू लागले. ते दोघी भगवान भोलेनाथांना प्रार्थना करत म्हणाले, हे प्रभू, कृपा करून आम्हाला पुत्राच्या मृत्यूचे दुःख सहन करण्याची शक्ती द्या. आम्हाला माहीत आहे की ज्याच्या नशिबात जे लिहिलेले असते ते कोणीही बदलू शकत नाही. ते होणारच, पण आमच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे. दुसरीकडे राजकुमार शौर्यवीरची पत्नी आपल्या दैनंदिन धार्मिक कामांमध्ये व्यस्त होती. रोजच्या प्रमाणे ती भुकेल्या, गरीब आणि निराधारांना भोजन देत होती, पक्ष्यांना दाणे टाकत होती आणि गरजूंना मदत करत होती. त्याच वेळी पितृपक्षाचा काळ चालू झाला. तिला आपल्या पतीच्या आयुष्याबद्दल काहीही माहीत नव्हते, त्यामुळे ती निश्चिंत होऊन आपल्या कामात मग्न होती. मग तो शेवटचा दिवसही आला ज्या दिवशी शौर्यवीरचे आयुष्य पूर्ण होणार होते. त्याचा मृत्यू होणार होता. दरम्यान यमलोकात यमराजांनी पाहिले की आज राजकुमार शौर्यवीरच्या मृत्यूचा दिवस आहे. त्यांनी लगेच आपल्या 2 प्रमुख दूतांना बोलवले आणि त्यांना आदेश दिला, जा आणि राजकुमार शौर्यवीरचे प्राण त्याच्या शरीरातून काढून आपल्यासोबत यमलोकात घेऊन या. पण लक्षात ठेवा की त्याचा मृत्यू एका विशेष कारणाने व्हायला हवा. त्याचा मृत्यू सापाच्या दंशानेच होईल. जेव्हा साप राजकुमार शौर्यवीरच्या पायाला एकामागून एक 2 वेळा दंश करेल तेव्हाच त्याचे प्राण आमच्याकडे येऊ शकतील. यासाठी तुम्ही दोघे एका सापाकडे जाऊन त्याला राजकुमार शौर्यवीरच्या मृत्यूसाठी प्रेरित करा.
यमराजांच्या आदेशानुसार ते दोघे दूत यमलोकातून पृथ्वीवर जाण्यासाठी तयार झाले. भगवान विष्णू माता लक्ष्मींना म्हणतात, हे देवी, ते दोघे यमदूत राजकुमार शौर्यवीरचे प्राण घेण्यासाठी आकाशमार्गाने पृथ्वी लोकावर पोहोचतात आणि आपल्या मायेच्या प्रभावाने एका सापाला शौर्यवीरला मारण्यासाठी प्रेरित करतात. त्या सापाने मनात विचार केला की आज मला राजमहालाच्या सुंदर बागेत प्रवेश करायला हवा आणि तिथे फिरायला हवे. मला पाहायचे आहे की राजमहालाची बाग कशी आहे. मग कोणत्याही अडथळ्याशिवाय तो साप हळूहळू महालाच्या बागेमध्ये प्रवेश करतो. योगायोगाने ही तीच बाग होती जिथे राजकुमार शौर्यवीर दररोज फिरायला येत असे. त्याचवेळी यमराजांचे दोन दूत राजमहालाच्या बागेच्या दाराजवळ उभे राहिले. ते दोघे बागेच्या आतल्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. काही वेळाने राजकुमार शौर्यवीर त्या बागेत फिरायला येतो. राजकुमार शौर्यवीरला सापाची तिथे असण्याची जाणीव नव्हती आणि तो आपल्या विचारात हरवून बागेत फिरू लागतो. तेव्हा ते दोघे यमदूत मनात विचार करता, आता थोड्याच वेळात राजकुमार शौर्यवीरचे आयुष्य संपण्याची वेळ जवळ येईल. आम्ही त्या क्षणाची वाट पाहत आहोत. जेव्हा हा साप राजकुमाराला आपला दंश करेल तेव्हा आम्ही त्याचे प्राण घेऊन यमलोकात परत जाऊ. तेव्हा ते दोघे दूत हा विचार करत होते. तेव्हाच काय होते की एका दुसऱ्या नगरात एक निर्धन ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाची एक मुलगी होती जिचा त्याने वेळेवर विवाह करून दिला होता. पण दुर्दैवाने तिच्या मुलीचा पती एक दृष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती होता. तो खूप मद्यपान करत असे, जुगार खेळत असे आणि परस्त्रियांसोबत संबंध ठेवत असे. इतकेच नाही तर तो आपल्या पत्नीला नशेत असताना नेहमी मारहाण करत असे आणि तिला घरातून बाहेर काढू इच्छित होता. त्याच्या या सवयीमुळे गरीब ब्राह्मणाची मुलगी खूप दुःखी आणि पीडित राहू लागली होती. पण ती गरीब ब्राह्मणाची मुलगी जेव्हा आपल्या पतीसोबत काही काळ राहिली तेव्हा एक दिवस ती गर्भवती झाली. म्हणून एक दिवस तिने आपल्या पतीच्या मारहाणीला कंटाळून त्याला सोडून ती आपल्या वडिलांच्या घरी आपल्या माहेरी आली. ती डोळ्यात अश्रू आणून आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, आजपासून मी माझ्या पतीसोबत राहू शकत नाही, कारण तो मला रोज मारहाण करतो आणि माझा अपमान करतो. मी त्याच्या या वागण्याला कंटाळून त्याला सोडून माहेरी आले आहे. मला क्षमा करा, पण आता मला माझ्या माहेरीच राहायचे आहे. तिचा बाप आता खूप वृद्ध झाला होता आणि आता त्याच्या कमाईचे कोणतेही ठोस साधन नव्हते. त्यामुळे त्याला दररोज नगरातील वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन भिक्षा मागावी लागत होती, जेणेकरून तो कसा तरी आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरू शकेल. भगवान विष्णू कथा सांगताना पुढे म्हणतात, हे देवी, जेव्हा त्याच्या मुलीचा गर्भकाळ पूर्ण झाला तेव्हा तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. पण जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली. तिला अन्नाची गरज होती. प्रसूतीनंतर भूक अनेक पटीने वाढते, म्हणून ती आपल्या वडिलांकडे अन्न मागवू लागली. दुर्दैवाने तिचे वडील सकाळपासूनच भिक्षेसाठी नगरात गेले होते, पण रोज रोज भिक्षा मागत असल्यामुळे त्या दिवशी कोणीही त्यांना भिक्षा दिली नाही. भगवान विष्णू कथा सांगताना पुढे म्हणतात, हे देवी, गरीब कोणत्याही मनुष्यासाठी एक सर्वात मोठा शाप आहे आणि ती त्याच्या आत्मसन्मानासाठी आणि अस्तित्वासाठी अत्यंत वेदनाही असते. दुसरीकडे त्या गरीब ब्राह्मणाला कोणीही अन्न दिले नाही, म्हणून तो रिकाम्या हातानेच घरी परत आला. इकडे त्याची मुलगी भुकेने खूप व्याकुळ झाली. जेव्हा वृद्ध ब्राह्मण निराश होऊन रिकाम्या हाताने घरी परतला आणि त्याच्या मुलीने त्याला अन्नाशिवाय येताना पाहिले तेव्हा ती दुःखी होऊन रडत आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, आता माझ्याकडून भूक सहन होत नाही. पूर्ण 3 दिवस झाले आहेत आणि मी अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. आता असे वाटते की भुकेमुळे माझे प्राणच निघून जातील. पण जर तुम्हाला भिक्षेत काही मिळाले असेल तर मला खायला द्या, नाहीतर माझे प्राण जातील. तेव्हा तिचा वृद्ध पिता आपल्या मुलीला सांत्वन देत म्हणाला, मुली, मी थोड्याच वेळाने परत येतो. मी आता दुसऱ्या नगरात जाईन आणि तिथल्या राजाच्या महालाच्या दारात जाऊन भिक्षा मागेन. जर तिथून मला काही मिळाले तर मी लगेच तुझ्यासाठी घेऊन येईन. आपल्या मुलीला हे सांगून वृद्ध ब्राह्मण तेथून निघाला. इकडे राजकुमार शौर्यवीरची पत्नी, जी रोज गरिबांना भोजन देत असे, त्या दिवशी त्या नगरातील राजा आणि राणी दोघेही खूप आजारी पडले होते, कारण पुत्रमोहामुळे ते खूप चिंतित होते आणि शौर्यवीरची पत्नी राजाच्या पूर्वजांना पिंडदान व अन्नदान करत होती. त्यामुळे आज तिने राज्यातील सर्व गरिबांना भोजन दिले होते आणि तिने आता आपल्या पतीच्या जेवणाचे ताट सजवून ठेवले होते की जेव्हा तिचा पती बागेतून परत येईल तेव्हा ती त्याला जेवायला देईल, कारण तिचा पती आपल्या आई वडिलांजवळ बसून त्यांची सेवा करून बागेत फिरायला गेला होता. भगवान विष्णू कथा पुढे सांगतात, हे देवी, इकडे तो वृद्ध ब्राह्मण राजमहालाच्या दारावर पोहोचतो. जेव्हा राजकुमारच्या पत्नीने त्याला पाहिले तेव्हा तिच्या मनात त्या वृद्ध ब्राह्मणाबद्दल दया उत्पन्न झाली. त्यानंतर तो वृद्ध ब्राह्मण त्या राजकुमाराच्या पत्नीकडे पाहून विनम्रपणे म्हणाला, हे कन्ये, जर मला यातून थोडे भोजन मिळाले
तर तुझे मोठे उपकार होतील. राजकुमाराच्या पत्नीला त्या ब्राह्मणाचे बोलणे ऐकून त्याच्यावर खूप दया आली. तिने विचार केला, हा तर कोणीतरी गरीब ब्राह्मण आहे जो भुकेला आहे आणि माझ्याकडे थोडे अन्न मागत आहे. असा विचार करून राजकुमाराची पत्नी त्याला भोजन देण्यासाठी तयार झाली. पण अचानक ती मनात विचार करू लागली, हे भोजन तर मी माझ्या पतीसाठी ठेवले आहे. जर मी त्याला हे भोजन दिले तर माझे पती काय खातील? कारण आता फक्त तिचा पतीच जेवायचा शिल्लक राहिला होता आणि तेवढेच अन्न उरले होते. पण पुढच्या क्षणी तिने विचार केला, माझे पती तर अजून बागेत फिरायला गेले आहेत. तोपर्यंत मी हे भोजन या गरीब ब्राह्मणांना देऊन टाकते आणि जेव्हा माझे पती परत येतील तेव्हा मी त्यांच्यासाठी नवीन भोजन बनवेन. या भुकेल्या ब्राह्मणाची मदत करणे अधिक आवश्यक आहे आणि आजच्या दिवशी जर हा ब्राह्मण येथून रिकाम्या हाताने गेला तर मी केलेल्या पितरांचा स्वयंपाक निष्फळ ठरेल आणि राजाच्या पूर्वजांना मोक्ष मिळणार नाही. मनात हा विचार करून राजकुमाराच्या पत्नीने आपल्या पतीसाठी ठेवलेले भोजन त्या भुकेल्या ब्राह्मणाला दिले. त्यानंतर तो ब्राह्मण जेवणाचे ताट घेऊन घाईघाईने आपल्या नगराकडे निघाला आणि ते भोजन घेऊन आपल्या घरी आला. त्याची मुलगी 3 दिवसांपासून भुकेली होती. तिने 3 दिवसांपासून काहीही खाल्ले नव्हते आणि तिच्या चेहऱ्यावर भुकेची वेदना स्पष्ट दिसत होती. दुसरीकडे राजकुमार शौर्यवीर जो बागेत फिरायला गेला होता आपल्या कक्षाकडे परत येत होता. बागेच्या बाहेर उभे असलेले यमदूत राजकुमाराचे प्राण घेण्यासाठी तयार होते आणि एक सापही यमराजांच्या मायेने प्रेरित होऊन तिथेच फिरत होता. ते दोघे यमदूत मनात विचार करत होते, बस आता काही क्षण बाकी आहे आणि जसा साप राजकुमाराला आपला दंश मारेल तसे आम्ही राजकुमाराचे प्राण घेऊन यमलोकात परत जाऊ. भगवान विष्णू माता लक्ष्मींना म्हणतात, हे देवी, इकडे तो वृद्ध ब्राह्मण आपल्या घरी पोहोचला आणि त्याने लगेच आपल्या भुकेल्या मुलीला ते भोजन दिले. तेव्हा त्यांची मुलगी त्याला म्हणाली, बाबा, हे भोजन तुम्ही कुठून आले? तेव्हा वृद्ध ब्राह्मणाने उत्तर दिले, मुली, हे भोजन मला दुसऱ्या नगरातील महाराणीने दिले आहे. त्या नगरातील राजाची सून खूप दयाळू आणि उदार हृदयाची आहे. तिने माझ्यावर दया करून मला हे स्वादिष्ट भोजन दिले आहे. ते भोजन पाहून त्या वृद्ध ब्राह्मणाच्या मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद निघू लागले. ती देवाकडे प्रार्थना करू लागली, हे देवा, जिने माझ्या वडिलांना हे भोजन दिले आहे तिचा सुहाग अमर राहो आणि ती सदा सौभाग्यवती राहो. जसा तिने भोजनाचा घास तोंडात टाकला तिच्या आत्म्याला तृप्ती मिळाली आणि तिच्या आत्म्यातून खऱ्या मनाने आशीर्वाद निघू लागला की महाराणीचा पती दीर्घायुष्य आणि निरोगी राहो. इकडे राजकुमार शौर्यवीर आपल्या महालाकडे चालला होता आणि बागेच्या उभे असलेले यमदूत त्याच्या मृत्यूची आतुरतेने वाट पाहत होते. पण जसा राजकुमार बागेत त्या सापासमोर पोहोचला तेव्हा सापाने लगेच त्याला दंश मारण्यासाठी आपली ताकद जमवली. तेव्हाच अचानक 2 देवदूत तिथे प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने त्या सापाला बेशुद्ध केले. तो साप हलूही शकत नव्हता. त्याच्यात दंश मारण्याची अजिबात शक्तीही उरली नव्हती. यावर तो साप मनात विचार करू लागला, हे मला काय झाले? आत्ताच तर मी या राजकुमाराला मी दंश मारणार होतो आणि आता मी स्वतः चालण्यास असमर्थ आहे. त्याच्या लक्षात येत नव्हते की हे सर्व कसे आणि का होत आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मींना म्हणतात, हे देवी, हे सर्व त्या ब्राह्मणाच्या भुकेल्या मुलीच्या आशीर्वादाचा प्रभाव होता जो तिने भोजन करताना दिला होता. त्या आशीर्वादाच्या शक्तीमुळेच ते देवदूत तिथे येऊन उभे राहिले होते. यानंतर ते देवदूत यमराजांच्या त्या दूतांना म्हणतात, हे यमदूत, तुम्ही या राजकुमाराचे प्राण घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शाप परिणाम दाखवू शकतो त्याचप्रमाणे आशीर्वादही फलदायी होऊ शकतो. आता राजकुमार आणि सापाच्या मध्ये ते 2 देवदूत आशीर्वाद रूपी भिंत बनून उभे होते आणि राजकुमारीचे दान मृत्यूच्या वेळेला पुढे जाऊ देत नव्हते. मग ते यमदूत त्या देवदूतांना म्हणतात, हे देवदूतांनो, तुम्ही सर्व इथून परत जा आणि आम्हाला आमचे काम करू द्या, कारण आमचा उद्देश या राजकुमाराचे प्राण घेऊन यमलोकात परत जाणे आहे. तेव्हा देवदूतांनी दृढतेने उत्तर दिले नाही, यमदूतांनो, असे कधीही होऊ शकत नाही. आम्ही असताना हे अशक्य आहे, कारण आम्हाला स्वतः भगवान शिवानी इथे पाठवले आहे. दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला आणि मग हा वाद हळूहळू युद्धात बदलला. देवदूतांच्या अद्वितीय शक्तीसमोर यमदूत असहाय्य झाले आणि हार मानून यमलोकात परत गेले. यमलोकात पोहोचून यमदूतांनी यमराजांना सांगितले, हे यमराज, आम्ही त्या राजकुमाराचे प्राण घेऊ शकलो नाही. तेव्हा यमराज आपल्या त्या दूतांना म्हणतात, ही कशी विडंबना आहे? तुम्ही लोक रिकाम्या हाताने का परत आलात? यमराजाचे बोलणे ऐकून यमदूत यमराजांना म्हणतात, हे महाराज, आम्ही त्या राजकुमाराचे प्राण घेण्यासाठी गेलो होतो, पण अचानक कुठून तरी 2 देवदूत आमच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्या दोघांसमोर आमची कोणतीही शक्ती काम आली नाही. यमराज हे ऐकून विचारात पडले आणि म्हणाले, अशी कोणती मोठी शक्ती आहे जी त्या राजकुमाराच्या मृत्यूच्या मार्गात अडथळा बनत आहे? मग ते यमदूत यमराजांना म्हणतात, हे यमराज, एक तर त्याच्या दानाची शक्ती आणि आशीर्वादाची शक्ती ज्याने देवदूतांना आणखी शक्तिशाली बनवले आहे. तेव्हा यमराज आपल्या दूतांना म्हणतात, मला असे वाटते की हे कार्य
तुमच्याकडून होणार नाही. तुम्ही लोक राहू द्या. मला आता स्वतः पृथ्वी लोकावर जाऊन त्या राजकुमाराचे प्राण घ्यावे लागतील. भगवान विष्णू कथा सांगताना पुढे म्हणतात, हे देवी, मग आपल्या दूतांना एवढे सांगून यमराज स्वतः पृथ्वी लोकावर पोहोचतात आणि त्या राजाच्या महालाच्या बागेत प्रकट होतात. तिथे त्या देवदूतांना यमराज म्हणतात, देवदूतांनो, तुम्हाला माहीत नाही का की विधीचे विधान अटळ आहे. जेव्हा कोणाचे आयुष्य पूर्ण होते तेव्हा त्याला यमलोकात जावेच लागते आणि या राजकुमाराचे हे आयुष्य आता पूर्ण झाले आहे, म्हणून मी स्वतः त्याचे प्राण घ्यायला आलो आहे. तेव्हा देवदूतांनी यमराजांना म्हटले, हे प्रभू, तुम्ही आम्हाला सांगा की ब्रह्माजी आणि विष्णूंनाही शापाचा प्रभाव सहन करावा लागला होता. जर शापाचा मान ठेवला जाऊ शकतो तर आशीर्वादाचा मान का ठेवला जाऊ शकत नाही? या राजकुमाराला भुकेल्यांना भोजन देण्याचा आशीर्वाद प्राप्त आहे. त्या देवदूताचे बोलणे ऐकून यमराज त्या देवदूतांना म्हणतात, तुम्ही लोक सत्य बोलत आहात, पण आता मला काय करावे लागेल? तेव्हा ते देवदूत यमराजांना म्हणतात, हे प्रभू, तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य 100 वर्षे करून टाका. त्यानंतरच तुम्ही या राजकुमाराचे प्राण घेण्यासाठी येऊ शकता आणि हाच भगवान शिवांचाही आदेश आहे. त्या देवदूतांचे बोलणे मानून यमराजांनी राजकुमार शौर्यवीरचे आयुष्य 100 वर्षे केले आणि ते यमलोकात परत गेले. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे एका भुकेल्याला भोजन देण्याच्या पुण्यामुळे त्या राजकुमाराचा मृत्यू टळला आणि त्याचे आयुष्यही वाढले. याच कारणामुळे म्हटले जाते की पितृपक्षात कमीत कमी एका व्यक्तीला तरी अन्नदान केलं पाहिजे. अन्नदान हे सर्वात मोठं दान आहे. एका भुकेल्याला दिलेले अन्न अश्वमेध यज्ञाच्या फळासारखे असते. भगवान विष्णू माता लक्ष्मींना म्हणतात, हे देवी, आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंना म्हणतात, हे प्रभू, आज तुम्ही मला अमूल्य ज्ञान प्रदान केले आहे आणि माझ्या सर्व प्रश्नांचे समाधानही केले आहे. म्हणून मी तुम्हाला विश्वास देते की मी या कथेचा विस्तार संपूर्ण जगामध्ये अवश्य करेल. सर्व पितृ अमावस्या श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. पूर्वजांना निरोप देण्याची ही शेवटची तारीख आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पितृ श्राद्धाच्या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करता येते. देवांचे पूर्वज अग्निश्वात जे सोमपद लोकात राहतात त्याची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती. मत्स्य पुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो, जी काश्मीरमध्ये आहे. एकदा अच्छोदाने 1000 वर्षे तपश्चर्या केली, ज्यामुळे अग्निश्वात आणि बहिष्पद आपले इतर पितृगण अमावसूंसह अच्छोदाला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले. त्याने अच्छोदाला सांगितले की मुली, तुझ्या तपश्चर्येने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत, म्हणून तुला जे हवे ते माग. पण अच्छोदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी अमावसूंकडे पाहत राहिली. पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली, प्रभू, मला खरोखर वरदान द्यायचे आहे का? यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले, हे अच्छोदा, वरदानवर तुझा परिपूर्ण हक्क आहे, म्हणून संकोच न करता सांग. अच्छोदा म्हणाली, प्रभू, जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तत्क्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे. अच्छोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले. त्याने अच्छोदाला शाप दिला की पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाशील. पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अच्छोदा पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली. पितृंना तिची दया आली. ते म्हणाले की अच्छोदा, तू पतित योनीत शापित झाल्यामुळे कन्या म्हणून जन्म घेशील. पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही इतर दैवी वंशामध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकाकडे परत येशील. पूर्वजांनी असे म्हटल्यावर अच्छोदा शांत झाली. सर्व पितरांनी अमावसूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितृश्राद्ध देखील मानली जाते. त्याच पापाच्या प्रायचित्तासाठी कालांतरात अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला. यांच्या नावाने कलयुगात अष्टक श्राद्ध मानलं जातं. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.